सो गाइज वेलकम टू पार्ट 2 ऑफ साईनगर शिर्डी। तर जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही चाललोय आता कुठे चाललो आपण शनी शिंगणापूरला चाललोय। तर आता बाकीचे लोक दर्शन करायला गेलेत, काल आम्ही लोकांनी दर्शन घेतलेलं। आता शनी शिंगणापूरला आम्ही चाललोय। त्याच्या आधी खूप जास्त भूक लागली आहे आणि आता जेवायला जातो आम्ही आणि तिकडून डायरेक्ट शनी शिंगणापूरला जातोय। चला तर मित्रांनो फायनली इकडे जेवण घेतलंय आम्ही लोकांनी। सौरभने घेतलाय नूडल्स, इशूने घेतलंय शेवभाजी, अनिकेतने घेतले दाल खिचडी, पण रोमानी चपाती घेतली। पण या सगळ्यांमध्ये ॲज युजल जी आपली दाल खिचडी असते तीच खरंच खूप टेस्टी आहे आणि सगळ्यांना आवडली आहे। मंचुरियन नूडल्स पण चांगली आहे। तर आता आम्ही खाऊन डायरेक्ट टमटम पकडणार आणि जाणार शनी शिंगणापूरला। तर डायरेक्ट शनी शिंगणापूर मध्ये भेटूया। चला, शिर्डीमध्ये किती साई भक्ती केली तरी या डॉग्ससाठी असे जे कुत्रे तुम्हाला दिसतील रस्त्यावर त्यांचं पोट भरा, खरी साई भक्ती इकडून आहे। सो गाईज आता आम्ही आलो आहे खंडोबा मंदिर इथे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आरती चालू आहे। आम्ही जस्ट एंट्री केली आणि आरती स्टार्ट झालेली आहे। सो गाईज आता जे साईबाबांचं खंडोबाचं मंदिर आहे त्याचं दर्शन इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो। खंडोबा जागृत दैवत आहे इकडचं। महाराज की जय, जय मल्हार, जय मल्हार। मित्रांनो हे आहे खंडोबाचं मंदिर जे इकडचं खूप जास्त जागृत मंदिर आहे आणि आम्ही आता खंडोबाचं दर्शन घेणार आहे। खंडोबा तुम्ही बघू शकता। इकडे साईबाबांची मूर्ती आहे आणि इथे शिर्डीला आलात तर ह्या खंडोबाचं दर्शन नक्की घ्यायचं। खूप सुंदर मूर्ती आहे खंडोबाची। धुराची कंठी जळके बाळ भक्ता बाळाची, जय देव जय देव। दर्शनाची मनोकामना जय देव जय देव। खरंच हा एक्सपिरियन्स सांगण्यासारखा नाही आहे। एवढे अंगावर काटे येत होते कारण आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं। आम्ही फक्त पाया पडायच्या हिशोबाने आलेलो आणि एवढं सुंदर दर्शन झालं। आता आम्ही चाललो शनी शिंगणापूरला। तर खरंच साईबाबा आणि जय मल्हार यांचा आशीर्वाद या नवीन वर्षात आमच्या सोबत आहे असं पकडून आम्ही पुढच्या शनी मंदिरासाठी प्रस्थान करत आहोत। तर बघत राहा या व्हिडिओला। सो गाईज आता आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूर। हे इकडे बघा। सो आता ही टमटम पकडून शनी शिंगणापूर चाललो आम्ही। तर गाईज आता आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूरला। टमटम पकडलेली आहे आम्ही आणि आता 1.5 तास लागतो इकडून जायला। तर आता टमटम जास्त हलते त्यामुळे एवढा व्हिडिओ घेता येणार नाही। तुम्ही बघू शकता टमटम आई शपथ हलते। तर डायरेक्ट शनी शिंगणापूरला भेटूया। बाय। सो गाईज आता आपण शनी शिंगणापूर मध्ये पोचलेलो आहे। मागे खूप जास्त थंडी आहे आणि शनी शिंगणापूर मध्ये आम्ही आता पोहोचलोय। आता दर्शन घेतो। आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही माहित नाही, पण बघूया। चला आता आम्ही शनिदेवांसाठी हे तेल आणि सामग्री सगळी घेतलेली आहे। जर आपल्याला शनींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असेल
मंदिराच्या जवळ जाऊन, तर त्याचे 500 रुपये होतात आणि जर लांबून पाय पडायचं असेल तर पडू शकतात. तर पहिल्यांदा मी आलोय तर मला ते करून बघायचंय, तिकडचे वाईब्स घ्यायचे. तर आता आम्ही डायरेक्ट मंदिराकडे जातो. होपफुली तिकडे व्हिडिओ काढायला भेटली पाहिजे. तर आता आम्ही जातोय मंदिराकडे, तर चला बघूया. सो गाईज, ही आहे एंट्री. ही मंदिराकडे जाणारी एंट्री आहे. आता जाऊया आतमध्ये. हा शनी शिंगणापूर. ओम शनिश्चराय नमः हा मंत्र आतमध्ये जाऊन तिकडे बोलायचं आहे. चप्पल स्टँड शोधायचं आहे आपल्याला. चप्पल स्टँड कुठे आहे? सो गाईज, ही एंट्रन्स आहे. असं खाली जातं तिकडून. वाव, खूप छान आहे. ओम शनिश्चराय नमः. कौन है ये लोग? कहां से आते हैं? इशू नास्तिक पण आलेला आहे आमच्या सोबत. सो गाईज, आता आम्ही चालतोय. तुम्ही मागे बघू शकता की खूप चांगली डेव्हलपमेंट इकडे शनी मंदिरात झालेली आहे. मंदिराकडे जायला त्या एंट्रन्स मधून जायला लागतं. आता मंदिर तिकडे ओपन आहे असं यूट्यूबमध्ये आपण बघितलं. एक छोटीशी झलक दाखवतो, तिकडे टीव्हीवर दिसते. असं तिकडे पूजा करायला भेटते. तर आता जाऊन पूजा करूया, चला. इकडे काय करतात हे लोक? पाय धुतात आहे. पाणी गरम आहे क्या? गलम गलम पाणी आहे. तर मित्रांनो, हे आहे काउंटर. इकडे तुम्ही बघू शकता 500 रुपये देऊन शनी अभिषेक करू शकतो आपण. इशू रेडी ना? तर मित्रांनो, हे आहे आतमध्ये जायचं तिकीट आणि हे आहे महाद्वार. शनी शिंगणापूरच्या आतमध्ये जायची एंट्री. तर आता खूप जास्त एक्साइटमेंट वाढली आहे माझी आतमध्ये जायची. पहिल्यांदा बघतो लाईफमध्ये. आणि हे लोक उद्याची जायचं कसं ह्याचं डिस्कशन चालू आहे. सो गाईज, आता ही VIP लाईन आहे. जसं तुम्ही माझ्या हातात पास बघितला. आणि दर्शन घेणाऱ्यांना त्या साईडला. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे शनी शिंगणापूर मधल्या शनी देवांच्या मंदिरात अभिषेक करायला. सो ही एंट्रन्स आहे शनी तेल अभिषेक करायची आतमध्ये. वाव. आणि हे समोर आहे शनी देवांचं मंदिर. वाव आहे. क्या बात है. खूप सुंदर दृश्य है. जय शनिदेव. बोतल खोल के वहां पे अर्पण करना है उनपे. आणि हे जवळून तुम्ही बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. आणि खाली हे भक्तजन तुम्ही मागे बघू शकता की शनी मंदिर. तर मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे माझं दर्शन झालं. अभिषेक करायला भेटला. एक छोटासा फुटेज काढलाय, मागून काय अलाउड नाहीये, पण तुम्हाला एक समोरून शनी मंदिर दाखवतो मी. चला. बोलो शनी भगवान की जय. तुम्ही बघू शकता, हे बघा. इशू फोटोज लिहिले तू. ही बाळू मामांची मूर्ती आहे तिकडे शनी मंदिरात. आणि हे स्ट्रेट मंदिरचा व्ह्यू शनी मंदिराच्या मागून आहे. लाईफ मध्ये असा एक्सपिरियन्स घ्यायला खूप मजा येते. हे मंदिर आहेत
श्री गुरुदेव दत्त आणि खूप जास्त इकडे वाईब्स आहेत. इकडे शिव मंदिर आहे, शिवलिंग आहे आणि आमचे मित्र लोक शिव अभिषेक करत आहेत. आता आपण शिव अभिषेक करूया. ह्याच्याने चढवू शकतो ह्या लोटाने. हे नंदी महाराज नाही, मला वाटलं तांब्याचा स्पेसिफिकली ठेवलेला आहे की काय. जय हर हर महादेव. आणि गाईज आमचा शिव अभिषेक पण झालेला आहे अशा प्रकारे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात हे तेलाचे कंटेनर्स एका दिवसाला एवढे होतात आणि अजून उचलले जात असतील. खूप तेल इकडून शनी मंदिरवरती अर्पण केलं जातं. आणि आता आम्ही निघालो शनी शिंगणापूरचं दर्शन करून. चला. सो गाईज इकडे नवग्रह पण आहेत. तर शनी केतू, तर ह्या नवग्रहांना नवप्रदक्षिणा घालायच्या असतात असं आहे. ज्युपिटर, गुरु, ऐक ना, शुक्राच्या इकडे पाया पड. माझा ग्रह व शुक्र, हे आपला ग्रह व शुक्र. व्हीनस हा असा ग्रह आहे जो लक्झरी देतो. आपल्या लाईफ मध्ये जी काही लक्झरी आहे ती आपल्याला शुक्राकडून भेटते. प्लीज ब्रिंग इन माय लाईफ लक्झरी. सध्या लक्झरीची खूप गरज आहे. ये हळूहळू पण ये. हा चंद्र, मला चंद्र सांग. ज्याचं 2 नंबर असतो त्याचा चंद्र असतो ऍज पर ऍस्ट्रॉलॉजी. आणि हा आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह मंगळ आहे ती मिठू दे रे तेव्हा. आणि हा राहू. तर चला आता 9 प्रदक्षिणा मानून त्यानंतर आपण पुढे जाऊया. सो गाईज शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो रूमवर. इथे मनीष आणि हे लोक जे ह्यांना 7-8 तास लागले आज साई दर्शनाला, तर हे लोक झोपलेत. तर सकाळच्या काकर आरतीला आम्ही जायचा प्लॅन करतोय. एकदा मंदिराच्या आजूबाजूचा वाईब्स कसे आहेत ते घेऊया. तर सकाळी भेटू लवकरात. तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स बसा, आम्ही तुम्हाला दाखवतो. सो गाईज सकाळची आरती आम्ही घेतलेली आहे आणि द्वारका माईमध्ये साईबाबांचं अभिषेक चालू आहे. अशा प्रकारे ब्लॉग पार्ट 2 मध्ये एवढा सगळा प्रवास तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद. साईराम. सो गाईज तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि सर्व साई भक्तांना विनंती आहे की कमेंट्समध्ये साईराम लिहायचं आहे आणि ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि असंच शिर्डीला येऊन आपल्या साईबाबांना भेट द्या. यासोबत आपण आजचा ब्लॉग संपवत आहे. जय श्री साईबाबा.